राजा पंढरीचा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओव्या 126 ते 150. जय जय राम कृष्ण हरी. श्री गणेशाय नमः. तू गाजत असे अद्भुतू, दोन्ही सैन्य आणतू, प्रतिध्वनीन समातू उपजत असे. तो सिंहनाद दशदिशांत इतका दणाणून गेला की त्या प्रतिध्वनीने अवघे अवकाश व्यापून टाकले. तयाची तुलगासवे, वीरवृत्ती चेनी थावे, दिव्यशंख भीष्म देवे आस्फुरिला. तो नाद ऐकला मात्र भीष्माची वीरवृत्ती उफाळून उठली. त्याने सुद्धा आपल्या जवळचा दिव्यशंख वाजविला. ते दोन्ही नाद मिनले, तेथ त्रैलोक्य बधिरी भूत जाहले, जैसे आकाश का पडिले तुटोनिया. ते दोन्ही शंखनाद आणि त्यांचे प्रतिध्वनी इतके दणाणले की त्याने जणू सारे त्रैलोक्य बधीर झाले. आता त्या नादाने आकाशच जणू कोसळले की काय असे वाटले. घडघडीत अंबर, उचंबळत सागर, क्षोभले चराचर कापत असे. त्या नादाने आकाश गडगडले, सागर खळवळून उठला, सारे विश्व भयंकर विनाशाच्या भीतीने थरथर कापू लागले. तेने महाघोष गजरे, दुमदुमीताती गिरीकंदरे, तव दळा माझी रणतुरे आस्फुरिली. त्या महानादांचा प्रतिध्वनी पर्वत गुहांतून परिवर्तित होत असतानाच कौरव पांडवांच्या सैन्यदलातून रणवाद्ये वाजू लागली. उदंडसैघ्य वाजते, भयानके खाखाते, महाप्रळय जेथे धोकडांसी. त्या नाना प्रकारच्या रणवाद्यांचा ध्वनी इतका भयानक होता की तो आवाज ऐकून मोठमोठ्यांनाही जणू महाप्रळयच वाटू लागला. भीरी निशान मांदळ, शंख काहळ भोंगळ, आणि भयासुर रणकोल्हाळ सुभटांचे. नौबती निशाणा मांदळ, शंख, झांजा, तुतार्या आदी रणवाद्ये वाजू लागली अन त्या पाठोपाठ थोर महायोद्ध्यांच्या भीमगर्जनाही सुरू झाल्या. आविषी भुजा त्राहाटी, विस्नेले हांका देती, जेत महामद भद्रजाती आवरितीना. या ध्वनीचा परिणाम म्हणूनच की काय, पण सैन्यातले हत्ती बेफाम झाले. कोणी आवेशाने ओरडू लागले तर कोणी चवताळून उठले. तेत भेडांची कवनमातू, काचया केर फिटतू, जेने दचकला कृत्तांतू आंग निघे. समरांगणीच्या या रणवाद्यांच्या नादास जे भ्यायले त्यांची तर अवस्था विचारूच नका. काही जण तर कसपाटाप्रमाणे उडून गेले. प्रत्यक्ष यमात सुद्धा मोठा धाक बसला. तो इकडे मान वळवूनही पाहायला तयार होईना. एका उभयाची प्राण गेले, चांगांचे दात बैसले, विरोधाचे दादुले हिंवताती. जे कच्च्या दमाचे होते त्यांचे तर जागेवरच प्राण गेले. काहींची दातखीळ बसली तर जे धैर्यवान त्यांच्या अंगासही भयाचा कंप सुटला. ऐसा अद्भुत तूर बंबाळू, ऐकोनी ब्रह्मा व्याकुळू, देव म्हणती प्रळय काळू, ओढावला आजी. या महाभयंकर नादाने साक्षात ब्रह्मदेवासही व्याकुळता आली आणि इतर देवदेवतांना आज जणू प्रळयच होतोय की काय असे वाटले. ऐसी स्वर्गी मातू, देखोनी तो आकांतू, तव पांडवदळा आंतू वर्तले काई. तो आकांत ऐकून स्वर्गस्थ देवता भयचिंताग्रस्त झालेले असताना संजय म्हणतो, धृतराष्ट्रजी, आता इकडे पांडव सैन्यात काय घडते ते सांगतो ऐका. हे का निजसार विजयांचे, की ते भांडार महातेजाचे, जेत गरुडाचिये जावळीचे कातले चाही. त्याचप्रमाणे पांडवांच्या सैन्यात जो विजयाचा गाभा होता, महातेजाचे भांडार होते, ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे 4 अश्व झुंपलेले होते, की पाखांचा मेरू जैसा, रहंवरू मिरवतसे तैसा, तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी. मेरू पर्वताप्रमाणे जो श्रेष्ठ होता त्यास पंख होते. जेत अश्व वाहन आपण, वैकुंठीचा राणा जान, तया रथाचे गुण काय वर्णू. ज्या दिव्य रथाचा सारथी साक्षात वैकुंठीचा राणा, द्वारकेचा राजा अन जो अर्जुनाचा पाठीराखा होता, तो श्रीकृष्णच त्या रथाचे सारथ्य करीत होता. त्या अर्जुनाच्या दिव्य रथाचे वर्णन ते मी काय करू.
ध्वजस्तंभावरील वानरू तो मूर्तिमंत शंकरू, सारथी शारंग धरू अर्जुनैसी. त्या अर्जुनाच्या दिव्य रथावर साक्षात शिवाचा रुद्र अवतार महाबली हनुमान हा रथध्वजावर विराजमान होता आणि आपल्या प्रिय अर्जुनास पाठीस घालून श्रीकृष्ण सखा त्याच्या रथाचे सारथ्य करीत त्याला पुढे घेऊन येत होता. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सार्थ्यपण पार्थाचे करीत असे. संजय सांगतो की त्या श्रीकृष्ण भगवंताचे ते भक्तप्रेम पहा. निजभक्तावरील निस्सीम भक्तप्रेमापोटीच तो द्वारकेचा राजा अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करतो आहे. पायिक पाठीसी घातला आपण पुढा राहिला, तेने पाचजन्य अस्फुरिला अवलीळाची. ज्याने आपल्या सेवक भक्ताला पाठीशी घातले आहे आणि जो स्वतः पुढे झाला आहे, त्या श्रीकृष्णानेही आपल्या हातीचा पाचजन्य नावाचा शंख वाजवण्यास प्रारंभ केला. परी तो महाघोष थोरू, गाजत असे गैहिरू, जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्रांते. त्या शंखनादाने ज्याप्रमाणे आकाशी सूर्यतेज प्रकट होताच ग्रह नक्षत्रेही लोप पावतात, तैसे तूर बंबाळ भंवते, कौरवदळी गाजत होते, ते हारपोनी नेनो केऊते गेले तेथ. त्या पाचजन्य शंखाच्या महानादात उठलेला कौरव सेनेतील रणवाद्यांचा गजर पार कोठल्या कोठे लोपून गेला. पैसाची देखी येरे निनादे अति गजरे, देवदत्त धनुर्धरे आस्फुरिला. श्रीकृष्णाच्या त्या शंखनादापाठोपाठ दिव्यरथातील विराजमान असलेल्या अर्जुनाने सुद्धा आपल्या जवळचा देवदत्त नावाचा शंख वाजविला. ते दोन्ही शब्द अचाट, मिनले एकवट, तेथे ब्रह्मकटाह शतकूट हो पाहत असे. त्यावेळी त्या दोन्ही शंखांच्या प्रचंड आवाजाने अवघ्या ब्रह्मांडाची शकले होतात की काय असेच वाटू लागले. तव भीमसेनो वैस्नैला, जैसा महाकाळ खवळला, तेने पौंड्र अस्फुरिला महाशंख. तेवढ्यात भीमसेनासही आवेश आवरेना, त्याने सुद्धा आपल्या पौंड्र नावाच्या शंखाचा निनाद केला. तो महाप्रलय जलधरू, जैसे गडगडीत गैहिरू, तव अनंत विजय युधिष्ठिरू आस्फुरित असे. त्या शंखांचा ध्वनी जरा कुठे कमी होतोय तेवढ्यात धर्मराजाने आपला अनंत विजय नावाचा शंख वाजवून पांडव सैन्यात चैतन्य भरले. नकुले सुघोषू सहदेवे मणिपुष्कू, जेने नादे अंतकू गजबला ठाके. मग त्या पाठोपाठ नकुलाने सुघोष आणि सहदेवाने मणिपुष्पक वाजवला. जय जय राम कृष्ण हरी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.